जर तुम्ही उल्हासनगर, विठ्ठलवाडी, कल्याण किंवा अंबरनाथ, बदलापूरमध्ये राहत असाल आणि जर तुम्ही डेली किंवा रेग्युलरली जर कल्याणला जात असाल किंवा मोस्टली कल्याणचा जो स्टेशन एरिया आहे तिथे जर तुम्ही जात असाल तर जर तुम्ही बघितलं असेल तर तिथे तो जो ब्रिज आहे एक मोठा, ठीक आहे, त्या ब्रिजचं नाव काय मला खरंच नाही माहिती. त्या ब्रिजकडून असे वेगवेगळे रस्ते, 4 रस्ते जातात, जास्त रस्ते जात नाहीत. तिथे एवढं ट्रॅफिक असतं जे ट्रॅफिक एका सिग्नलने सॉर्टेड होऊ शकतं. जर तुम्ही 1 मिनिटाचा किंवा 120 सेकंदाचा जरी सिग्नल लावलात तरीसुद्धा हा सगळं ट्रॅफिक सॉर्ट होऊ शकतं, लोकांना त्रास होणार नाही. पण त्यांना ते सिग्नल लावायचं नाही. तिथे त्यांना ट्रॅफिक पोलीसवाले उभं करायचे, जे लोक तिथे त्यांना नीट प्रॉपर टाईम मॅनेजमेंट होत नाही आहे. एका साईडला खूप लोक थांबली आहेत, एका साईडला सगळं रिकामं आहे. एका सिग्नलने ते सगळं सॉर्ट होऊ शकतं. तिथे बसलेल्या गाडीत, रिक्षामध्ये किंवा बाईकवर बसलेल्या लोकांना जे वाहनं चालू असतात त्याचा जो धूर असतो त्याने किती त्रास होतो. मी आता कल्याण ते विठ्ठलवाडी स्टेशनपर्यंत आहे, एवढ्याशा डिस्टन्समध्ये मला यायला 1.5 तास लागला आहे. 1.5 तास ते तास तो जो धूर होता तो सगळा नाका तोंडात जाऊन जाऊन मला वेगळाच त्रास होत होता, खोकला येत होता किंवा त्या नुसतं हॉर्नच्या आवाजाने डोकं दुखायला लागलेलं. तर प्लीज कल्याण महानगरपालिका, एक तुम्ही सिग्नल बसवला तरीसुद्धा तुमचं ट्रॅफिक, जे लोकांचं टायमिंग, जे तिथे एवढा टाईम जातो ते सगळं सॉर्ट होऊ शकतं. तुम्ही हे खरंच करू शकता.